सारेगमच्या लहान मुलांच्या शो मध्ये पहिल्यांदा संजय लीला भन्साळीच्या आईने श्रेयाचा आवाज ऐकला. या आवाजाने त्या अगदी मंत्रमुग्ध झाल्या. त्यांनी संजयला बोलवलं आणि गाणं ऐकवलं. संजय लीला भन्साळी देखील तो आवाज ऐकून भारावूनच गेला. 2000 साली त्यांनी श्रेयाला देवदाससाठी साईन केलं. त्यावेळी श्रेयाचं वय होतं फक्त 16 वर्ष आणि तिने आवाज दिला होता ऐश्वर्या रायला. ऐश्वर्याची सगळी गाणी श्रेयानेच गायली. बॉलिवूडला एक दमदार जादुई आवाज मिळाला. देवदाससाठी श्रेयाला आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. One day that call happened, and that one call kind of changed my life. That was a phone call from Mr. Sanjay Leela Bhansali. Basically, he was looking for me, and he had seen me on Saregama a couple of times, and he had kind of made up his mind that he wants this voice for Aishwarya Rai's character in Devdas. He was very sure about it. So one day he said कि चलो गाने का track ready है, now you can sing. Let's rehearse. I went on the mic, sang Very Pia, thinking it's a rehearsal, and I just saw happy faces, beyond the glass. And apparently they finalized the take, and वही take था, वही आपने सुना बाद में, और उसी गाने को आपने इतना सराहा, वही मेरा डेब्यू गाना था. पण म्हणतात ना, प्रसिद्धी अशीच नाही मिळत. देवदास मिळण्याआधी श्रेया मुंबईत आली होती. तिचा जन्म बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातला. श्रेयाचे वडील पेशाने इंजिनियर होते. त्यांचं पोस्टिंग राजस्थानमध्ये झालं आणि तिचं बालपण तिथेच गेलं आणि तिथेच सूर तालामध्ये श्रेया रमली. वय होतं अवघड 4 वर्ष. त्याच वेळी ती हार्मोनियमवरती सुरांचे वेगवेगळे प्रयोग करायची. My mom says I started singing as soon as I started speaking. I think I was 4 when I started really singing with an instrument. Did my first concert, not a concert, sorry, it was like a performance on the stage. So yeah, I have been always a very hyper kid, but music somehow flew in me very effortlessly. And my mother being my guru, I was in a very small township where only scientists and likeness of people of intellectual kinds were living in that kind of colony. सहाव्या वर्षी तिचं क्लासिकल ट्रेनिंग सुरू झालं. तिचं सिनेमातलं पहिलंच गाणं इतकं सुरेल होतं की पुढच्या तिच्या सुरेल प्रवासाची ती झलकच होती. First song which I had learnt was this song called very rare for any music lover. ये गाने भी बहुत rare ही है जो मैंने पहले सीखे. It was a song by पंडित रविशंकर जी का म्यूजिक है, अनुराधा फिल्म. हाय रे वो दिन क्यों ना आए, जा जा के रे तू लौट आए, हाय रे वो दिन क्यों ना आए. को मिली है आज ये
आणि स्टेजवर पहिल्यांदाच ती लता दीदींचं गाणं गाणार होती आणि तिने मुखडा म्हटला. टाळ्यांचा जो काही कडकडाट झाला तो बराच काळ असाच वाजत राहिला. हमको करीब से फिर आपके नसीब में ये रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात लग जा गले और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. When I started this line, immediately there were like thunderous claps. I froze. I don't know what happened. I still think of it and I get goosebumps because, you know, those first memories are beautiful. 1999 मध्ये श्रेयाने लिटिल चॅम्प्स मध्ये बाजी मारली. या दरम्यान संगीत क्षेत्रातले अनेक दिग्गज श्रेयाचं कौतुकच करत होते आणि देवदासच्या यशानंतर श्रेया सगळ्या इंडस्ट्रीची लाडकी बनली. जाने है सब जी फिर भी बनाए बहाने. श्रेयाकडे सिनेमाची लाईनच लागली होती. प्रत्येकाला श्रेयाचा आवाज हवा होता. कमी वयात इतकी प्रसिद्धी. अनेक कलाकारांच्या डोक्यात हवा जाते पण श्रेयाचे पाय जमिनीवरच राहिले. मने साहेब जी हा करता बहाने, नैना नवाबी जी न समझे इशारे धीरे धीरे, नैनों को धीरे धीरे, जिया को धीरे धीरे, भाइयों रे साहिबो. आणि 2003 मध्ये आला जिस्म. जिस्म मधलं हे गाणं श्रेयाचं करिअर एकदम उंचीवर गेलं. न जाने पली पाएगा, जादू है नशा है, मदहोशिया तुझको भुला के अब जाऊं कहां. 2005 मध्ये भट्ट कॅम्पचा आणखीन एक सिनेमा श्रेयाला मिळाला. जहर सिनेमाचं टायटल ट्रॅक श्रेयाच्या आवाजात रिलीज झाला. श्रेया घराघरात पोचली. सिनेमाच्या निर्मात्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रेयाच्या आवाजामुळेच तो सिनेमा हिट झाला. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, तुम्हें पाकर जमाने भर से रिश्ता तोड़ देंगे हम, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम. यावेळी परिणिताचा संगीतकार शांतनू मोहित्रा वेगळ्या आवाजाच्या शोधात होते. श्रेयाचं गाणं त्यांनी ऐकलं आणि सिनेमाचं महत्त्वाचं गाणं त्यांनी श्रेयाला दिलं. गाणं सुपर डुपर हिट झालं. या गाण्यासाठी श्रेयाला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि मग जब वी मेटच्या गाण्याने तिला तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. श्रेयाचं करिअर उंचीवर पोचलंय. पूछो ना पूछो मुझे क्या हुआ है तेरे बातों में जी कर. अमेरिकेत ओहायो शहरात 26 जुलै हा श्रेया घोषाल डे असतो. श्रेयाचं यश भारतासाठी मानाचं ठरलंय.